नवी मुंबई विमानतळ व्यवसाय व रोजगाराची नवी पहाट या टायटलमध्येच बऱ्यापैकी स्पष्टता येते की आज दिवसभर चालणारे हे जे परिसंवाद आहे यात नक्की आपल्याला संध्याकाळी जाताना काय घेऊन जायचं आहे। तत्पूर्वी मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व रोजगार विषयाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आपल्या या परिसंवादाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजी, आपल्या या नवी मुंबई शहराचे शिल्पकार लोकनेते मान्य गणेश नाईक साहेब, माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा हातभार लागला असे आपले नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीपजी नाईक, आपल्या रामभाऊ माळगीचे विश्वस्त श्री जय मृग, या कार्यक्रमासाठी गेल्या 2 महिन्यापासून ज्यांनी मेहनत केली अशी सगळी आयोजकांचा संच व उपस्थित सर्व मान्यवर, आज खरं तर योगायोग असा जुळून आलाय की आमच्या खरं तर नियोजन करत असताना मनात नव्हतं, पण ते नंतर लक्षात आलं। एकतर आज नॅशनल स्टार्टअप डे आहे आणि आजच्याच दिवशी 16 जानेवारी 1984 या नवी मुंबईची भूमी अधिग्रहणची प्रक्रिया सुरू असताना 5 हुतात्मे शहीद झाले होते। नामदेव शंकर घरत चिरले गावचे, रघुनाथ अर्जुन ठाकूर दोतुमगाव, महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील, कमळाकर कृष्णा तांडेल, ही 5 आपले बांधव हे या विषयामध्ये आंदोलन करत असताना शहीद झाले होते। आणि नेमकी 2 दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकनेते दिबा पाटील, ज्यांच्यामुळे इथल्या आपल्या स्थानिक सगळ्या मंडळींना न्याय मिळाला, त्यांची सुद्धा जयंती होऊन गेली। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो 1-2 मिनिटं आपण उभे राहून या सगळ्या मंडळींना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। ओम शांती शांती शांती। मित्रांनो, आज देशामध्ये 486 एकूण एअरपोर्ट्स आहेत आणि मागच्या 10 वर्षामध्ये ही संख्या दुप्पट झालेली आहे। या सगळ्या एअरपोर्ट्सच्या निमित्ताने एक एव्हिएशन इंडस्ट्री पूर्ण डेव्हलप झाली आहे आणि या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत। सिडकोने 4 वर्षापूर्वी एक सर्वे केला, त्या सर्वेमध्ये असं म्हटलंय की ज्या दिवशी नवी मुंबईचा एअरपोर्ट ऑपरेशनल होईल तेव्हा नवी मुंबईकरांसाठी 4 लाख नोकऱ्या या उपलब्ध होणार आहेत। आता या 4 लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा स्वरूपाने उपलब्ध होणार आहेत, कारण आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी MTHLचं उद्घाटन झालेलं आहे। मेट्रो 1 लाईन जी आहे नवी मुंबईची ती सुरू झालेली आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। शेजारीच तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्याचबरोबर आता नवी मुंबई विमानतळाच्या शेजारीच एक 3ऱ्या शहराचा सुद्धा अनाउन्समेंट झालेलं आहे। आपले जे अधिकारी आता डावोसमध्ये आहेत ते त्याच्यावरती मला वाटतं MOU साईन होईल या 1-2 दिवसामध्ये, त्यामुळे 1000 एकरची नवं शहर हे या निमित्ताने विकसित होणार आहे। आता जेव्हा आपण या गोष्टींचा उल्लेख करतो तेव्हा आपल्या स्वाभाविकपणे लक्षात येतं की एखादं शहर विकसित झालं की त्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर झालं, रिअल इस्टेट झालं किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने तळोजा इंडस्ट्रियल हब झालं, या सगळ्या बाबींमध्ये अप्रत्यक्षपणे नोकऱ्या आणि व्यवसायाच्या नवीन संधी या उपलब्ध होणार आहेत। आजच्या या दिवसभराच्या परिसंवादामध्ये आपण जी रचना केली आहे ती देखील थोडक्यात मांडतो, म्हणजे मग आपल्याला स्पष्टता येईल। आता हे आपलं उद्घाटनाचं सत्र संपलं की NMIL ही जी कंपनी आहे जी एअरपोर्ट विकसित करते, त्यांचे जॉईंट प्रेसिडेंट आहेत चारुदत्त देशमुख, त्यांचं एक कीनोट प्रेझेंटेशन होणार आहे, ज्याच्यामध्ये या नवीन विमानतळामध्ये नाविन्यपूर्ण काय असणार आहे, कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या विमानतळाच्या जडणघडणीचा विचार केलेला आहे, काय नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशा प्रकारचे एक कीनोट प्रेझेंटेशन झालं की नंतर सिडको आणि महानगरपालिका यांचे अधिकारी आपल्यासमोर मांडणार आहेत की नवीन विमानतळाच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आपण ज्याला रोजगाराचा विषय म्हणतोय किंवा पर्यावरण असेल, या सगळ्या अनुषंगाने सिडको आणि महानगरपालिकेने कसा विचार केलाय याची एक मांडणी आपल्यासमोर होणार आहे। ती झाली की आपण 2 सेशन अजून करणार आहे।
ज्याचा मला वाटतं प्रामुख्याने आपण सगळ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे ते म्हणजे आपण हा आजचा परिसंवाद विमानतळ सुरू होण्याच्या 12-18 महिने अगोदर करतोय. त्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय आहे तर त्याच्या मागचा प्रमुख उद्देश जसं माननीय विनयजी म्हणतात की विमानतळ नवी मुंबईत आलं पण विमानतळाच्या आतमध्ये नवी मुंबई राहणार आहे का तर विमानतळाच्या आतमध्ये जर नवी मुंबई असायला पाहिजे तर मग आपल्या इथल्या स्थानिक सर्व मंडळींना त्या विमानतळाच्या आतमध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि तो रोजगार मिळण्यासाठी आपण आपल्याला सिद्ध केलंय का आपण त्या क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न करून घेतल्यात का आणि त्या जर घेतल्या नसतील तर त्या ओळखल्या पाहिजेत आणि तिथे आपल्याला कोणतं स्किल माननीय मंगलजी आता आहेत आपल्यासोबत पण कोणतं स्किल आपण 12-18 महिन्यामध्ये आजमावू शकतो जेणेकरून आपण तिथे एम्प्लॉयबल होऊ आपल्याला तिथे रोजगारासाठी प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारचे 2 सत्र ही दुपारच्या सत्रामध्ये होणार आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटीचे काही प्रतिनिधी असणार आहेत. आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे SME हेड आहेत ते आपल्यासमोर प्रेझेंटेशन करणार आहेत आणि आपण 4 इंडस्ट्रीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत. लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि फिनटेक यांचे सुद्धा तज्ज्ञ आपल्यासमोर येऊन त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचे स्किल्स लागतात या प्रकारचं एक मांडणी ही आपल्यासमोर करणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की हे पूर्ण परिसंवाद जे आहे ते आपण व्यवस्थितपणे आजमावून म्हणजे आत्मसात करावा आणि याचा आपल्यासाठी आपल्या मित्रांसाठी आपल्या सोबतच्या सगळ्या मंडळींसाठी याचा उपयोग कसा होईल हे बघून जास्तीत जास्त लोकांना विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याचा उपयोग झालाय असं एक चित्र जर उभं राहिलं तर मला वाटतं आजचा हा परिसंवाद हा यशस्वी झाला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.